गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्यवसाय नियमनविषयक कायदे किंवा बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयामध्ये आपण कंपन्यांची माहिती घेत आहोत. या आधीच्या 2 लेक्चर्समध्ये आपण कंपन्यांसंबंधीची कंपनीचं फॉर्मेशन कसं होतं, कंपन्यांचे प्रकार कुठले कुठले असतात ते बघितलेले आहेत. सर्वसाधारण प्रचलित असणारे प्रकार आपण पाहिलेत. त्या व्यतिरिक्त जे वेगळे जे प्रकार आहेत ते आपण या पिरियडला बघणार आहोत. त्यामध्ये एक व्यक्ती कंपनी किंवा वन मॅन कंपनी, सूत्रधारक आणि दुय्यम कंपनी किंवा होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी, त्यानंतर स्मॉल कंपनी किंवा लघु कंपनी, सहयोगी कंपनी असोसिएट कंपनी, त्यानंतर परकीय कंपनी फॉरेन कंपनी, त्यानंतर कलम 8 अंतर्गत येणाऱ्या कंपन्या कंपनीज अंडर सेक्शन 8 आणि शेवटचा प्रकार म्हणजे सुप्त कंपनी किंवा डॉर्मंट कंपनी. आपण जे सर्वसाधारण कंपन्या बघतो त्याच्यापेक्षा हे थोडे वेगळे प्रकार आहेत. यातला एक प्रकार आपल्याला माहिती आहे साधारणपणे, सूत्रधारक कंपनी आणि दुय्यम कंपनी. ही आपण BCom सेकंडमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. तर सूत्रधारक कंपनी आणि दुय्यम कंपनी म्हणजे काय? होल्डिंग कंपनी आणि त्याची सबसिडरी. ज्यावेळी एखाद्या कंपनीला दुसऱ्या कंपनीवर अधिकार गाजवण्याचा किंवा हक्क गाजवण्याचा अधिकार हा प्राप्त होतो त्यावेळी त्याला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे समजा ए ही कंपनी आहे आणि दुसरी कंपनी बी आहे, तर बीचं 50%पेक्षा जास्त भांडवल, बी या कंपनीचं 50%पेक्षा जास्त भांडवल ज्यावेळी ए या कंपनीकडे असते त्यावेळी ए या कंपनीला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं आणि बी या कंपनीला दुय्यम कंपनी किंवा सबसिडरी असं म्हटलं जातं. म्हणजे कंट्रोलिंगचे अधिकार, नियमनाचे अधिकार किंवा नियंत्रणाचे अधिकार एका मोठ्या कंपनीकडे असतात आणि छोटी कंपनी त्या मोठ्या कंपनीची उपकंपनी असते. आता या ठिकाणी 50% का? तर त्या ठिकाणी एकाच कंपनीमार्फत 50% भांडवल घेतलं जातं असं नाही आहे. काही वेळा एक मुख्य कंपनी असते, तिच्या 3-4 सबसिडरी असतात आणि या सबसिडरींचं एकमेकांमध्ये भांडवल त्यांनी घेतलेलं असतं. म्हणजे 50%पेक्षा अधिक भांडवल या सगळ्या सबसिडरीजनी घेतलेलं असतं. अशावेळी एक मुख्य कंपनी किंवा ज्याला होल्डिंग कंपनी म्हणता येईल अशी कंपनी असते. ही सेक्शन 4 अंतर्गत ही कंपनी इथं स्थापन झालेली असते. कंपनी कायदा सेक्शन 4 नुसार होल्डिंग कंपनी स्थापन होत असते. त्या ठिकाणी होल्डिंग कंपनीला व्होटिंग राईट्स असतात. 50%पेक्षा जास्त असल्यामुळे पूर्ण नियंत्रण, सबसिडरीचं पूर्ण नियंत्रण या कंपनीकडे असतं. आणखी बाय सेक्युरिंग इटसेल्फ द राईट टू अपॉइंट द मेजॉरिटी ऑफ द डिरेक्टर्स ऑफ द अदर कंपनी. म्हणजे दुसऱ्या कंपनीचे सबसिडरीचे जास्तीत जास्त भागधारक नेमण्याचे अधिकार या मुख्य होल्डिंग कंपनीला असतात. थोडक्यात होल्डिंग कंपनी इतर कंपन्यांची मुख्य कंपनी असते किंवा सबसिडरी ज्याला म्हणतो दुय्यम कंपन्या असतात, त्या दुय्यम कंपन्यांची मुख्य कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी असते. आता अशी का स्थापन केली जाते? तर ज्यावेळी एखाद्या मोठ्या कंपनीला इतर व्यवसाय करायचे असतात, इतर क्षेत्रामध्ये जायचं असतं, परंतु ती प्रत्यक्षपणे त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही. अशावेळी मोठ्या कंपन्या काय करतात, तर त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये दुय्यम कंपन्या इथं स्थापन करतात आणि दुय्यम कंपन्यामार्फत हा व्यवहार इथं केला जातो. आता याचं एक उदाहरण बघायचं झालं तर आपण भारतातल्या ज्या MNC म्हणून ओळखलं जातात, इन्फोसिससारख्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या काय करतात, परदेशामध्ये त्यांना व्यवसाय करायचा असेल तर ज्या ठिकाणी त्यांना डायरेक्टली प्रत्यक्षपणे व्यवसाय इथं करता येत नाही परदेशात, अशावेळी आपली उपकंपनी परदेशामध्ये स्थापन केली जाते आणि त्याच्यामार्फत तिथला व्यवसाय इथं केला जातो. म्हणजे इन्फोसिस डायरेक्ट परदेशात न जाता त्या ठिकाणी इन्फोसिसची एक उपकंपनी अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, मलेशियामध्ये अशा या कंपन्या स्थापन केल्या जातात. मात्र पूर्ण अधिकार, व्होटिंग राईट्स सगळे हे इन्फोसिससारख्या कंपनीकडे असतात. मेजॉरिटी स्टेक त्यांचाच असतो, जास्तीत जास्त भांडवल हे त्यांचंच असतं. मात्र व्यवसाय करत असताना या उपकंपन्यामार्फत हा व्यवसाय केला जातो. त्यामुळं हे 2 घटक इथं महत्त्वाचे आहेत, होल्डिंग कंपन्या आणि त्यांच्या उपकंपन्या. आता उपकंपनी
ही कशाकरता स्थापन केली जाते आपण मागाशी बघितलेलं आहे की त्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल आणि ज्यावेळी मुख्य कंपनीला व्यवसाय करता येत नाही त्यावेळी अशा पद्धतीनं हा व्यवसाय केला जातो. उपकंपनी स्थापन केली जाते आणि हा व्यवसाय इथं केला जातो. कंपन्यांचा आणखी एक वेगळा प्रकार आहे तो म्हणजे वन मॅन कंपनी किंवा एक व्यक्ती कंपनी. बऱ्याच वेळा एकल व्यापारी व्यवसाय करत असतो, परंतु त्या व्यवसायाला इथं मर्यादा असतात. जास्त भांडवल तो इथं गोळा करू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. आणखी त्याची पर्सनल प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि त्याचा व्यवसाय हा वेगळा नसतो. म्हणजे त्याचा व्यवसाय हा त्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीशी अटॅच केलेला असतो. जर काही तोटा वगैरे झाला तर त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून खाजगी मालमत्तेतून हा तोटा इथं वसूल केला जाऊ शकतो. हे होऊ नये म्हणून या ठिकाणी एक नवीन प्रकार आणलेला आहे, त्याला वन मॅन कंपनी असं म्हटलेलं आहे. एखादी व्यक्ती अशा पद्धतीची कंपनी स्थापन करू शकते. कंपनी कायद्यानुसार एक व्यक्ती फक्त एकच सभासद असते त्या कंपनीचा. साधारणपणे 50 लाखापर्यंत भांडवल जर असेल तर अशा पद्धतीनं ही कंपनी इथं स्थापन केली जाऊ शकते. आता ही व्यक्ती एकटीच सभासद असते, एकटीच डायरेक्टर पण असते, चेअरमन पण तीच असते. त्याच्यापेक्षा जास्त मेंबरशिप त्याची होऊ शकत नाही. परंतु या व्यवसायाला इथं मर्यादा असतात. भांडवलाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मर्यादा घातलेल्या आहेत. जास्त भांडवल त्यांना उभं करता येत नाही. ज्यावेळी 2 कोटीपर्यंतचा व्यवसाय होतो त्यावेळी ती कंपनी कार्यरत राहू शकते. त्याच्यापेक्षा जास्त व्यवसाय वाढला तर त्या ठिकाणी त्या कंपनीचं रूपांतर दुसऱ्या कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये इथं करावं लागतं. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे, त्याला डीम्ड पब्लिक कंपनी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सबसेक्शन 11 नुसार, सेक्शन 43A नुसार एखादी कंपनी, प्रायव्हेट कंपनी या ठिकाणी डीम्ड पब्लिक कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते. त्या कंपनीला त्या ठिकाणी व्यवहार करण्याचा अधिकार असतो. त्यानंतरचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे नॉन ट्रेडिंग कंपन्या. कंपनी कायदा कलम 8A नुसार या ठिकाणी ज्या व्यवसायामध्ये नफा मिळवणे हा हेतू नसतो अशा कारणाकरिता कंपन्या इथं स्थापन केल्या जाऊ शकतात. त्यांचा व्यवसायाचा उद्देश हा नफा मिळवणे हा नसतो. समाजसेवेकरता, त्या ठिकाणी कलेच्या विकासाकरिता, संस्कृती विकासाकरिता किंवा संस्कृती जतनाकरिता, खेळाच्या विकासाकरिता अशा कंपन्या इथं स्थापन केल्या जाऊ शकतात. त्या ठिकाणी त्याचा उद्देश नफा मिळवणे हा नसतो, परंतु अशा पद्धतीची कंपनी इथं स्थापन केली जाऊ शकते. त्यानंतर आणखीन एक इथं प्रकार महत्त्वाचा आहे तो म्हणजे सुप्त कंपनी किंवा डॉर्मंट कंपनी हा एक प्रकार या ठिकाणी या नवीन कायद्यानुसार इथं आणलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, व्यवसाय आपल्याला करायचा असतो, मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवायचा असतो, परंतु ज्यावेळी कंपनी स्थापन केली जाते, प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा पब्लिक लिमिटेड असेल, त्यावेळी त्या व्यवसायावर नियंत्रणं येत असतात. कारण सभासदांची संख्या वाढते. सभासदांची संख्या वाढल्याबरोबर नियंत्रणाचे अधिकार इथं कमी होत असतात. वैयक्तिकरित्या आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. अशावेळी एखादा व्यवसाय एकल व्यापारी पद्धतीनं किंवा पार्टनरशिप पद्धतीनं न करता कंपनी पद्धतीनं करायचं असेल, परंतु फारसे व्यवहार करायचे नसतील तर त्या ठिकाणी अशा कंपन्या स्थापन केल्या जातात. म्हणजे कंपनी फक्त स्थापन केली जाते, त्यामध्ये फारसे व्यवहार होत नाहीत. आता आपण बघतोय बघा, अशा बऱ्याचशा कंपन्या भारतामध्ये आहेत की या डॉर्मंट स्वरूपाच्या असतात. 2-2 वर्ष त्यांचा काहीही व्यवहार होत नसतो. एखादी मालमत्ता घेण्याकरिता असेल किंवा शेतीकरिता असेल किंवा इतर गोष्टींकरिता असेल, ही कंपनी स्थापन केली जाते आणि त्या पद्धतीनं तो व्यवसाय इथं केला जातो. आता याच्यामध्ये व्यवहारांचं प्रमाण अगदी नगण्य म्हणता येईल असं असतं. फारसे व्यवहार होत नसतात किंवा उद्देश हा फार मोठे व्यवहार करणे हा नसतो. फक्त काहीतरी मालमत्ता घेणे आणि घेऊन ठेवणे अशाकरताच अशा कंपन्या, सुप्त कंपन्या इथं स्थापन केल्या जातात. सर्वसाधारणपणे या सुप्त कंपन्या ज्या आहेत, डॉर्मंट कंपन्या ज्या आहेत, त्या प्रायव्हेट स्वरूपाच्या असतात, खाजगी स्वरूपाच्या असतात किंवा प्रायव्हेट लिमिटेड स्वरूपाच्या असतात. आणखी त्यांचं भांडवल देखील 2 कोटीपेक्षा कमी असतं. एकूण व्यवहार टर्नओव्हर हा 2 कोटीपेक्षा कमी असतो. अशा कंपन्यांना इथं डॉर्मंट कंपनी म्हणून ओळखलं जातं. तर थोडक्यात
अशा वेगवेगळ्या कंपन्या इथं स्थापन केल्या जातात कंपनी कायद्यानुसार. त्यातल्या 2 मुख्य कंपन्या असतात किंवा 2 प्रकार महत्त्वाचे आहेत आपल्या दृष्टीनं. एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सरकारी कंपन्या. आता हे जे प्रकार घेतलेले आहेत आपण, एक व्यक्ती कंपनी किंवा या ठिकाणी लघु कंपनी, फॉरेन कंपनी किंवा सुप्त कंपनी, कंपनी 8 अंतर्गत येणाऱ्या कंपन्या, यांचे फारसे प्रकार आपल्याला व्यवहारामध्ये दिसत नाहीत. विशेषतः एक व्यक्ती कंपन्या फारशा दिसत नाही आहेत. त्याच पद्धतीनं स्मॉल कंपनी, लघु कंपनी हा प्रकार देखील फारसा आढळत नाही. परंतु कंपनी 8 अंतर्गत येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, सेक्शन 8, त्या कंपन्या मात्र या ठिकाणी व्यवहारामध्ये दिसतात आपल्याला. म्हणजे कलेच्या विकासाकरिता, इतर विकासाकरिता नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो, अशा कंपन्या बऱ्याचशा इथं दिसून येतात. त्याच पद्धतीने सुप्त कंपन्या देखील, त्यांचं प्रमाण देखील खूप जास्त आहे भारतासारख्या देशामध्ये. त्या अनेक कंपन्या इथं स्थापन केल्या जातात. म्हणजे एकल व्यापाऱ्याचा व्यवसाय टाळण्याकरिता, पार्टनरशिप टाळण्याकरिता, परंतु कंपनी फॉर्ममध्ये येण्याकरिता अशा कंपन्या स्थापन केल्या जातात किंवा मालमत्ता धारणकर्त्या कंपन्या स्थापन केल्या जातात आणि नंतर त्याच्यामध्ये फारसे व्यवहार होत नाहीत. तर सर्वसाधारणपणे असे प्रकार आहेत. हे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आता या पुढच्या लेक्चरमध्ये फॉर्मेशन ऑफ कंपनी किंवा कंपनीची स्थापना कशी करायची हे आपल्याला इथं बघायचं आहे. इथंच थांबूया. थँक्यू.